श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, मुखोटे लावून स्वतःची पाप झाकणाऱ्या लोकांमध्ये गुंतून पडू नका. नियती त्यांचा हिशोब नक्की करेल. बरीच लोक आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर नको ते आरोप आणि नको ते आळ घालायला सुरुवात करतात. थांबा, पुढचं वाक्य नीट ऐका. कोणाच्याही मागे धावू नका. तुमचीच किंमत कमी होईल, कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देता. त्याच्या नजरेत तुमची किंमत ही शून्य असते. बघा, तुमचे कर्म प्रामाणिक असतील तर भिवू नका, कारण काही वाईट होणार नाही हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही तो थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं नाही, पण भक्ती करूनही संकट वेगळं मात्र नक्की कमी करता येतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात जर तुम्ही स्वामीवर श्रद्धा आणि अतूट विश्वास ठेवाल तर प्रत्येक संकटात तुम्हाला चांगली गोष्ट मिळायला लागेल. स्वामी सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात, काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्षी होईल. छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन ते लोक घेतात. जे प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने वागतात. ते लोक नाही जे नेहमी दुसऱ्याला मागे ओढतात आणि फसवतात. स्वतः जर व्यक्ती इमानदार असेल तरच त्या व्यक्तीला या छोट्या छोट्या गोष्टींनी फरक पडतो. स्वतःला एक सांगा, आज हा संदेश 10 मिनिटापर्यंत तरी ऐकायचाच आहे, कारण स्वामी समर्थ महाराजांच्या या चमत्कारी संदेशाला फक्त 10 मिनिटे ऐकल्याने तुमच्या जीवनात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल. हा संदेश किती महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी या गोष्टीचा अंदाज तुम्ही यावरून लावा की हा संदेश आत्तापर्यंत ज्याने 10 मिनिटापेक्षा जास्त ऐकला आहे त्याला 1 तासाच्या आत मोठी आनंदाची खुशखबर मिळाली आहे. देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल. आपण आपल्या कर्मापासून नेहमी घाबरून राहा. चुका व्हायच्या हे नक्की आपल्याला समजणार, फक्त त्या कमी करण्यासाठी मेहनत करायला शिका. स्वामी नेहमी म्हणतात, माणसं आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधी कोणावर श्रद्धा ठेवा, पण एवढा विश्वास ठेवू नका की तो तुम्हाला धोका देईल आणि तुम्हाला माहिती सुद्धा होणार नाही. सर्व संकटांमध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट जी होते ती म्हणजे स्वतःवर खंबीरपणे विश्वास ठेवून आपले काम आणि प्रयत्न करणे. चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे हे आपल्या आयुष्यात ढिगभर असतात. स्वामी बोलतात, तुला मनशांती हवी आहे, नक्की मिळेल. समाधान हवं आहे, ते सुद्धा मिळेल. तुला पुढे जायचंय, ते सुद्धा होईल. फक्त विश्वास ठेव. तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी करण्यासाठी तुला मेहनतीसोबत श्री स्वामी समर्थ या नामाचा नाम जप करावा लागेल. जो कोणी स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा नाम जप करतो त्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः मदत करतात. आपल्या संकटांमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे हे आपले स्वामीच आहेत. कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये. हसवता नाही आलं तर अश्रूंचं कारण मुळीच होऊ नये. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी या गोष्टीचा जन्म कधी कधी आणि 100त एकाच्याच घरी होतो. कोणाजवळ काही बोलताना फार विचारपूर्वक बोला. ही दुनिया आता जशी नाही जशी तुम्ही विचार करताय. हे जग आता तसे आहे जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे काही होईल असं नाही. आपण स्वतःवर विश्वास ठेवून काम करायला हवे, कारण आता कोण काय आणि कसं आपल्याला मागे ओढण्यासाठी धोका देईल हे सांगता येत नाही. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून तरी संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत तुम्हाला हार मानण्याची गरज नाही. स्वतःला नेहमी प्रेरित करा आणि पुढे जा, कारण तुम्ही अनंत आहात आणि तुम्ही सर्व काही करू शकता.
स्वतःला या गोष्टीने नेहमी पूर्णपणे विचारा की तुम्हाला आता नेमकं काय करायचंय. जेव्हा स्वतःवरती तुमचा विश्वास असतो तेव्हा आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला मिळते. स्वतःला नेहमी सांगा की मी काय करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, दुःख पचवायला ताकद नाही तर समज लागते. आपल्याला एक गोष्ट तर माहितीच आहे, या जगात कोणीही पूर्णपणे अमर राहू शकत नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगातून जायचं आहे. जास्त जवळकीही चांगली नाही, कारण गैरसमजाच्या खिडक्या उघडल्या की तिरस्काराचे दरवाजेही आपोआप उघडतात. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं मी चांगलं करावं काहीतरी, पण प्रत्येकाचं चांगलं होतं असं नाही. आयुष्य हे फाटकं असो वा तुटकं, नशीब सोडून सगळं काही शिवता येते. लक्षात घ्या, प्रत्येक वेळ जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण त्याचा जर तो फायदा घेत असेल तर त्याच्याच भाषेत त्याला उत्तर दिलेले बरे. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा, जवळच्या लोकांचा हा एकमेव धंदा. नाती निभावताना एवढे सुद्धा तुम्ही मागे जाऊ नका की लोक तुम्हाला पूर्णपणे किंमत देणे बंद करतील. काळ कितीही शक्तिशाली असू द्या, स्वामी तुम्हाला पुढे नेतील. त्या काळाकडे सुद्धा लक्ष देऊ नका, स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. स्वामींनी तुम्हाला पुढे नेलंय आणि सदैव पुढे नेण्यासाठी तुम्हाला ते त्यांची लीला करत आहेत. जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घ्यायची प्रत्येकाची नियत नाही, पण प्रत्येक व्यक्ती हा तुम्हाला मागे ओढण्यासाठी तत्पर असतो. लक्षात घ्या, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या प्रत्येक वेळेला मिळतील असं नाही. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक वेळेला सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतील, फक्त स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवू आणि त्यांच्या नामाचा नामजप करू तेव्हा सर्व काही आपल्याला हवं आहे तसं मिळतं. स्वतःच्या गावाला जेव्हा जातो तेव्हा एक वेगळी आपल्याला भावना निर्माण होते. स्वतःच्या दमावर जेव्हा काही करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट चांगली व्हायला लागते. एखाद्याचा जवळ कितीही चातुर्य किंवा हुशारी अनुभव असला तरी अनंत काळात एखाद्या मोहाचा क्षण हे सगळे गिळून टाकतो. लक्षात घ्या, तुम्ही कोण आहात आणि जवळीकच्या क्षमतेने पुढे जाण्याची हिंमत ठेवणे हे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात काही काळासाठी काही लोक येत असतात, परंतु आपण काय करतो की त्या तात्पुरत्या लोकांना आपण आपली कायमची असणारी लोक असे समजू लागतो. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात तुम्ही पुढे जात आहात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करत आहेत. स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादं संकट येईल तर त्या संकटांचा सामना करता यायला हवा. स्वामी नेहमी बोलतात, स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की तुम्ही एखादी गोष्टी करायला चालल्या आणि त्या गोष्टीमध्ये तुम्हाला नक्की स्वामी मदत करतील. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या कामात पुढे जा. ज्याने स्वतःवर विश्वास ठेवलाय त्याला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामीनामावर विश्वास असणाऱ्याला प्रत्येक वेळेला स्वामी साथ देखील देतील. स्वामी नेहमी सांगतात, मी त्यांची कायम मदत केली. ज्यांनी माझ्या नामावर विश्वास ठेवला, त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि स्वामी आपली साथ देताना तुम्हाला नक्की दिसतील. तुम्हाला त्या गोष्टी कदाचित वेगळ्या वाटत असतील ज्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते मिळत नाही. स्वतःवर जेव्हा विश्वास असतो तेव्हा आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवता येते. ते मिळवण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. आपल्या मेहनतीला स्वतः स्वामी साथ देतात, त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला नक्की साथ देतात, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. एक कडू आहे पण सत्य आहे, ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची गरज नाही आणि ज्यांना तुम्ही आवडतच नाही त्यांना स्पष्टीकरण देऊन काही अर्थ नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाला तुम्ही स्पष्टीकरण द्याल पण प्रत्येकाला आवडाल असे नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात, त्या संकटांचा सामना करणारा पुढे जातो आणि जो त्या संकटांना घाबरतो तो नेहमी मागेच राहतो. संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःला नेहमी तत्पर ठेवा.
स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा तुम्ही नेहमी पुढे जात राहिलं पाहिजे. आपल्याला जी गोष्ट आवडते किंवा पटते ती गोष्ट करण्यासाठी मेहनत आपल्याला नक्की लागते. आयुष्यात प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होतील असं नाही, काही वेळेला मनाविरुद्ध सुद्धा होतात. प्रत्येक गोष्ट हवी आहे तशी मिळाली असती तर आयुष्यातील प्रत्येक वेळेला आपले संकट हे नेहमी दूर गेले असते. आपल्याला जे गोष्ट आवडते प्रत्येक वेळेला ती गोष्ट पूर्ण करायची, त्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा की शर्यत अजून आपली संपलेली नाही, कारण आपल्याला जिथे जिंकायचं होतं तिथे आपण अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक वेळेला आपण पुढे जाऊ तोपर्यंत स्वामीनामावर विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. आपला जेव्हा स्वामीनामावर विश्वास असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः मदत करतात. आपल्याला तर ते स्वामी समर्थ महाराज मदत करत आहेत, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर ते साथ देत आहेत. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर स्वामी आपली साथ नक्की देतात. आपण ज्यांना मानतो ते श्री स्वामी समर्थ महाराज कायम आपल्या सोबत आहेत आणि कायम आपली साथ देत आहेत. विश्वास ठेवून बघा, तुमच्या प्रत्येक प्रयत्नात स्वामी तुम्हाला यश नक्की देतील. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि पुढे जाण्यासाठी स्वामीच तुम्हाला नक्की आयुष्यात अपार शक्ती देतील. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील आणि आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला मदत करतील. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ते मिळवणे खूप सोपे आहे. त्यासाठी फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नामावर ज्याचा विश्वास असतो त्याला प्रत्येक वळणावर साथ स्वतः स्वामी देतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली मदत केली आहे आणि कायम ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर्व संकटात प्रत्येक वेळेला स्वामीच आपली मार्गदर्शन करतात आणि पुढे जाण्यासाठी साथ देतात. आपला जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी समजायला लागतात. आपल्या आयुष्यात खूप गोष्टी अशक्य असतात, पण प्रत्येक वेळेला स्वामीच त्या शक्य करतात. ज्या गोष्टी आपल्याला अशक्य असं वाटतं त्या गोष्टी शक्यसुद्धा होतात. स्वामी सांगतात, बऱ्याच लोकांना वाटतं की संकटे त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे ओढतात, पण त्यांना त्या संकटांचा सामना करता यायला हवं. संकटे तर प्रत्येक वेळेला त्यांची साथ देतात, फक्त गोष्ट अशी होते ना की ती संकटे त्यांना पुढे नेण्यासाठी येतात हे त्यांना कधी समजतच नाही. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात अजून आपल्याला खूप काही करायचं आहे. एवढ्या लवकर हार मानून कसे चालणार. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, जो व्यक्ती स्वतःला मानतो त्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा की शर्यत ही अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपल्याला आयुष्यात खूप काही गोष्टी करायच्या असतात. त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला अजूनही मेहनत घेणं बाकी आहे. प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ नक्की मिळते. मेहनत जर करत असाल तर मार्गदर्शनसुद्धा नक्की मिळून जाते. स्वतःवर विश्वास असणे गरजेचे, कारण त्यावेळेला स्वामीच फक्त तुमची साथ देतात आणि स्वामींनीच तुमचे मार्गदर्शन केले आहे. स्वामी बोलतात, भविष्य हे बदलायचे आहे. भविष्य आता पुढे न्यायचे आहे. भविष्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि प्रत्येक वेळेला संकटमुक्त होण्यासाठी आपल्याला मेहनत ही घ्यावी लागते. संकटांचा सामना केल्याशिवाय कोणी यशस्वी होत नाही. या आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर संकटांना न घाबरता त्यांचा सामना करावा लागतो. माणसांनी आपलं आयुष्य इतक्या धावपळीचं, दगदगीचं आणि अत्यंत वरवरचं करून ठेवलंय की त्याला आता काय करावं हे सुचत नाही. ज्यांना तुम्ही मानता तो तुम्हाला मानेल असं नाही. विश्वास ठेवा. एकटेपणा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. स्वतःला नेहमी चांगले समजा, कारण तुम्ही नेहमी चांगले कामं करत आहात. स्वतःला नेहमी खूप जास्त चांगले समजून चला, कारण तुम्ही चांगले स्वतःला समजायला लागले तर आयुष्यात अपार संकटात पुढे जायला लागाल. आपल्या आयुष्यात अपार संकटे येतील, त्यांचा सामना करणे आपल्या हातात आहे.
त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं हे आपल्याला जेव्हा जमतं ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे आपण आप व्हायला लागते. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं, कारण विश्वास ठेवल्या मात्रानेच आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः साथ देतात. स्वामी सांगतात, मतलबी लोकांपासून दूर जाण्यासाठी आयुष्यात चांगले बनावं लागते. आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक या 2 गोष्टी माणसाला त्याच्या विचाराने आणि जीवनात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतो असं नाही, तो माघार का घेतो त्यामागचं कारण महत्त्वाचं असतं. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला तुम्ही आवडाल एवढे स्वस्त होऊ नका आणि प्रत्येकाला तुम्ही पुढे जाण्यासाठी मदत करता एवढे सुद्धा खास होऊ नका. स्वतःला नेहमी सांगा, हे जग मतलबी आहे, हे फक्त तुमचा फायदा उचलणार आहे. त्यामुळे तेवढ्याच या जगाच्या लोकांसोबत कनेक्टेड राहा जेवढी गरज आहे. गरजेपेक्षा जास्त कोणासोबतही जवळ राहू नका. लक्षात घ्या, प्रत्येकाला वाटतं की त्याच्या आयुष्यातच संकटे आहे, मात्र संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. त्यांचा सामना करण्याची जिद्द ही प्रत्येकात आहे. विश्वास ठेवून बघा, गोष्टी नक्की तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं, कधी रस्ता बदलून घाट लागेल आणि अडकून पडाल समजणारही नाही. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे आहेत, पाय देता देता सर्व काही चांगलं होईल. लक्षात ठेवा, स्वामी मदत करतात, तुम्ही प्रयत्न करत पुढे जा. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला स्वामीच दिशा देतील आणि स्वामीच तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. आपण स्वामी नामावर जेव्हा पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन करतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी नेहमी बोलतात. लक्षात घ्या, आपण नेहमी त्या गोष्टी करतो ज्या आपल्याला पटतात, त्या गोष्टीकडे सदैव आपण दुर्लक्ष करतो ज्या आपल्याला आवडत नाहीत. आवडणारी प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते, फक्त स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं. आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्या मागे असणारी माणसं पुढे जायला शिकवतात. आपल्याला मागे ओढणारी प्रत्येक ती व्यक्ती जी आपल्यासाठी चांगली वाटते ती खरंच चांगली आहे का हे समजणंसुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक चांगली बोलणारी व्यक्ती आपल्याला नेहमी पुढे नेण्यासाठी मदत करते असं नाही. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जिद्द आणि स्वामीवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळायला लागतील. स्वामी म्हणतात, जो मला नामावरती विश्वास ठेवून मला मानतो त्याला साथ मी नेहमी देतो. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्य देखील शक्य स्वामी स्वतः करतील. दुःख आणि सुख हे प्रत्येकाला मिळतं. प्रत्येकाच्या आयुष्यात या 2 गोष्टी असतातच. त्यांचा बरोबर सामना करून पुढे जाणं गरजेचं आहे. स्वतःला मानणारा कधी हारत नाही. आयुष्यात त्याच्या अपार संकटे येतात, पण तो कधी थांबत नाही. स्वतःला नेहमी सांगा, स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश आहे मी, कारण स्वामी जे काही करत आहेत ते माझ्या चांगल्यासाठीच करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून चला. सर्व संकटात मार्गदर्शन फक्त स्वामी करतात आणि पुढे जाण्यासाठी साथसुद्धा स्वामी देतात. आपला फक्त विश्वास मात्र गरजेचा असतो, कारण आपल्या विश्वासाने सर्व होते. माणसाने विझलेले कितीही दिवे असतो, पण तो आयुष्याचा दिवा कधी लवकर विझवू शकणार नाही. स्वतःला नेहमी सांगा, सगळे धडे हे पुस्तकात मिळत नाहीत, काही आयुष्यात सुद्धा घ्यावे लागतात. देवापेक्षा कर्माची भीती बाळगा, कारण एका वेळेला देवसुद्धा माफ करू शकतो, पण कर्म नाही. कर्म असे असावे जे नेहमी पुढे नेतील. कर्म जर चांगले असतील तर मार्गदर्शन नक्की मिळते. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात, त्याकडे लक्ष द्या, म्हणजे आयुष्यात अशक्य असं काही उरणार नाही. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं. भाकरी मिळणे तसे अवघड नाही, पण ज्याच्या समवेत हसत खेळता तिचा तुकडा मोडावा अशी गोष्ट मिळणे हे चांगलं आहे.
प्रत्येकाला वाटतं माझ्या मनाप्रमाणे गोष्टी व्हाव्यात, पण प्रत्येक जण त्याच्यासाठी धडपड करत नाही. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाही. आता आपल्यावर आहे की आपण काय कसे करतो. लक्षात घ्या, स्वामी नेहमी सांगतात, देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे ध्येयही मीच आहे आणि बुद्धीही मीच आहे, तोपर्यंत मेहनत चांगली घे, कारण नंतर पूर्णपणे तुझ्या मनाविरुद्ध होणार आहे. आज जर काही गोष्ट चांगली झाली तर स्वामींचे आभार माना, आणि उद्या जर एखादी गोष्ट वाईट झाली तर स्वामींना माफी मागा, कारण काही चुकल्याशिवाय काही वाईट होत नाही. आणि कधीकधी स्वामी फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा संकटे तुमच्या आयुष्यात टाकतात. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपले अस्तित्व, आणि जर एखाद्या जागी आपण नाही तर तिथे नेहमी जे चर्चेत असतं ते आपलं राहतं चरित्र. चारित्र्य चांगलं करा. चारित्र्य सुधारवण्यासाठी तुम्हाला तुमचं बोलणं, स्वभाव, इतरांशी वागणूक हे सुधारवावी लागेल. लक्षात घ्या, स्वामी म्हणतात, आयुष्य जेव्हा अडचणीत असतं तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत राग आला असेल तेव्हा अगदी शांत राहायचं. आयुष्याचं चांगलं व्यवस्थापन कदाचित यालाच म्हणतात. आपल्याला काही गोष्टी वरपर्यंत पोहोचवणाऱ्या असतात, त्यात काही गोष्टी वापस खाली सुद्धा आणतात. आयुष्य जे तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचा मान राखा, कारण या जगात मान देऊन कान भरणारी, गोड बोलून तोंडावर बोलणारी बरीच लोक असतात. धोका देणारी तर या जगात लोक खूप जास्त भरून आहेत, आणि प्रत्येक वेळेला ते तुम्हाला मागे सुद्धा ओढतील. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून तरी जिंकलेलो नाही. आयुष्याच्या अपार संकटात स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. मला काही सत्य आधीच माहिती होते, फक्त बघायचे हे होते की कोणत्या वेळेला कोणता व्यक्ती आपली साथ देतो आणि कोणत्या वेळेला कोणता व्यक्ती आपली साथ सोडतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात लक्षात घ्या, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिक राहणे सर्वात मोठे आहे. प्रत्येक वळणावर चांगली गोष्ट मिळवण्यासाठी लक्षात घ्या, आयुष्यात स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. वाईट वेळ येईल तेव्हा स्वतःला नेहमी सांगा की मी आता घाबरणार नाही, कारण माझ्या मनाप्रमाणे गोष्टी होणार आहेत. सर्व चांगलं होत असतं. विश्वास ठेवावा लागतो. प्रत्येक गोष्ट हवी आहे तशी मिळू शकते. नेहमी स्वतःला सांगा, अरे शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून तरी जिंकलेलो नाही. स्वतः म्हणा की मी यशस्वी होणार आहे, मी यशस्वी होत आहे, आणि माझ्या एवढा दुसरा कोणीही पुढे जाऊ शकणार नाही. स्वतः तुम्ही पूर्णपणे पुढे जाण्यासाठी तयार आहात. लहान मुलांसोबत जसे भावले भावले खेळतात, त्यांना जेवू घालतात, निजवतात, त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव वस्तू आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी खेळतात, बोलतात, अशा भावना व्यक्त करतात. परमात्मा आपल्याशी बोलतो आणि त्यांच्याच भाषेत बोलतो, ते समजून घ्या. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा ते क्षणभराचे सुद्धा असत नाही. जेव्हा स्वतःच्या दमावर काही करून अस्तित्व होते तेव्हा ते आयुष्यभर टिकते. लक्षात घ्या, आपल्याला काही चांगलं करायचं असेल तर सतत पुढे जाणं गरजेचं आहे, आणि सतत पुढे जाण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवणारी व्यक्ती खूप आतल्या गाठीची असते. लहान मुलं हे नेहमी चांगल्या मनाची असतात असं म्हणतात, कारण लहान मुलं देवाघरची फुलं असे संबोधले जातात. स्वामी बोलतात, जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या. जो जगाकडे बघून निर्णय घेतो तो जीवनात नेहमी दुःखी राहतो. हातात हात घेतला तर फ्रेंडशिप म्हणजे मैत्री होते. दोन्ही हात जोडले तर देवाची भक्ती होते. कुणाला हात दिला तर मदत होते, आणि स्वामींपुढे हात केला तर आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होते. नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही, नात्यात जाणीव महत्त्वाची असते. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात, आणि जाणीव नसेल तर आपल्यांना सुद्धा आपलं व्हायला आणि म्हणायला वेळ लागतो. लक्षात घ्या, तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करता ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल की नाही हे सांगता येत नाही.
स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत आयुष्यात अशक्य सुद्धा स्वामी शक्य करतील. स्वामी म्हणतात, ज्यांनी ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवलाय तो नेहमी पुढे जाईल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवल्या त्यांचा सामना करा आणि पुढे जा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. कारण ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आहे त्यांना प्रत्येक वेळेला चांगलीच गोष्ट मिळणार. सुरुवात छोटी जरी असली तरी धाडस मोठं करा, कारण त्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. गोष्टी लक्षात ठेवा. 2 शब्द गोड बोलले तर लगेच कोणीही भावूक होऊ नका, कारण इथे गोड बोलणारेच घात करतात. स्वतःला नेहमी सांगा, आपल्याला गोड बोलून घात करणारे खूप आहेत, पण चांगलं बोलून पुढे नेणारे खूप कमी आहेत. स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा, म्हणजे प्रत्येक वेळेला यश तुम्हाला मिळणार आहे. स्वामी भक्त हो. स्वामी बोलतात, आयुष्यात अपार संकटे हे प्रत्येकाला मिळतात. आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राणपणाला लावतो आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो. जीवनात उत्साह खूप महत्वाचा असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो. जीवनात प्रवाह असणे गरजेचे आहे. सर्व गोष्टी चांगल्या होतील, फक्त स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. जो स्वामी भक्त स्वतःला मानतो त्याला त्याच्या आयुष्यात संकटमुक्त स्वतः स्वामी करतात आणि स्वामी कायम त्याची साथ देतात. विश्वास ठेवल्याने आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळते. विश्वास जर स्वामी समर्थ महाराजांवरती आपला पूर्ण मनापासून असेल तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला प्रत्येक वळणावर स्वतः स्वामी साथ देतात. लक्षात घ्या, आपण ज्यासाठी काम करतो ते कार्य करत राहणे गरजेचे आहे. विजेते काही वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. शब्दापेक्षा शांत राहून जास्त आक्रमक होता येतं. आज आपण निदान एक तरी पाऊल पुढे टाकावं, कारण आपल्याला जर ते मिळवायचं असेल जे आपल्याला मिळवायचं आहे तर त्यासाठी प्रयत्न महत्वाचे लागतात. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. जीवनात चांगल्या गोष्टी शोधू नका, चांगल्या माणसांना शोधा. नाहीतर तेही जमत नसेल तर स्वतः चांगले व्हा, म्हणजे सर्व तुम्हाला शोधत येतील. स्वामी बोलतात, एखादी गोष्ट करण्यासाठी मेहनत लागते. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. लोक म्हणतात व्यवसाय करणे म्हणजे खूप रिस्की आहे. व्यवसाय हा आपल्याला नेहमी धोक्यात ठेवतो, पण असं नाही. व्यवसाय हाच व्यक्तीला पुढे घेऊन जात असतो. व्यवसायानेच व्यक्ती मोठा होतो. आपल्या चुका काय आहेत त्या सुधारण्यासाठी जे स्वतःशी लढाई करतो, स्वतःच्या चुका समजून घेतो आणि चांगल्या दिशेला प्रयत्न करतो, तो आयुष्यात खूप यशस्वी होतो. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. स्वतः त्या गोष्टी करा जे तुम्हाला नेहमी प्रेरणा देतील. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. प्रत्येक संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणारे स्वामी समर्थ महाराज नेहमी मिळतात. फक्त विश्वास ठेवा. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकता त्या इतरांसोबत करू नका. पैज लावायची असेल तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास आणि हराल तर स्वतःचा अहंकार. ध्येय हे दूर आहे, म्हणून आपल्याला प्रयत्न करणे सोडायचे नाही. तुमचा शत्रू जितकी दुःखापत करेल तुम्हाला, त्याच्यापेक्षा कुटपटीने जास्त तुमचा आपला व्यक्ती तुम्हाला त्रास देईल. स्वामी बोलतात, स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गतिवाढ नेहमी तुम्हाला पुढे नेते. आपला आत्मविश्वास फार गरजेचा,
कारण बिना आत्मविश्वासाचं कोणीही पुढे जाऊ शकत नाही. आत्मविश्वास ठेवा, कारण त्याच्याशिवाय काहीही पर्याय नाही. सर्व आपल्या मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आपला असतो. स्वामी नामावर श्रद्धा ठेवा, स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नाम आहे सदैव पाठीशी, त्यामुळे काळजी करू नका. आपल्याला कायम मार्गदर्शन स्वामी स्वतः देत आहेत. लक्षात घ्या, प्रामाणिकपणा ही शिकण्याची बाब नाही, तर तो रक्तात असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडल्या जात नाही. प्रत्येक कार्यात संकटे असतात. सामना करून पुढे गेल्याशिवाय कुणीही यशस्वी ठरत नाही. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते. ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि जो संधीचे सोनं करतो तो विजेता. आपल्या नियतीचे मालक बना, परंतु परिस्थितीचे गुलाम होऊ नका. स्वाभिमानातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडावी, कारण रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करावा लागतो. लक्षात घ्या, कोणीही पाहत नसताना आपण आपले जबाबदारीने काम करणे म्हणजे प्रामाणिकपणा. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही, आणि ज्याला स्वतः जिंकायचं असेल तो डोक्याचा वापर आणि उपयोग केल्याशिवाय मागे येणार नाही. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिले येणे असं नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. चुकून ही प्रकृती आपल्याला मान्य कराल असं नाही. समाजापेक्षा स्वतःला समजवा. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो, आणि करायची नसेल तर कारण. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला नेहमी ओळखतं. तुम्ही वाईट काळात असताना दाखवलेला संयम आणि चांगल्या काळात असताना दाखवलेला रुबाब. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देतोय, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचे प्रयत्न तुम्हाला पुढे नेण्यासाठी कामाला येतील. आज ज्याबद्दल प्रयत्न कराल ते प्रयत्न तुम्हाला यशस्वी करण्यासाठी असतील. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यात अडथळे अपार येतील. त्या अडचणींचा सामना केल्याशिवाय कुणीही पुढे जाऊ शकणार नाही. नेहमी स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःचा आत्मविश्वास हा कमी होऊ देऊ नका. स्वतःला नेहमी सांगा, जोपर्यंत मला मार्गात यश मिळणार नाही, पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळणार नाही, तोपर्यंत तरी मी हार मानणार नाही. लक्षात घ्या, हार पत्करणं हा एखाद्यासाठी त्याची चांगली गोष्ट असू शकते, पण तुमच्यासाठी हा तुमचा सर्वात मोठा दोष होऊ शकतो. स्वतःला सांगा, हारणाऱ्यामधला मी नाही, मला जिंकायचे आहे, आणि जिंकल्याशिवाय मी राहणार नाही. हार पत्करणं हे माझं ध्येय नाही, कारण मी बनलोय जिंकण्यासाठी. जिंकणे म्हणजे फक्त पहिला येणे असं नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, गोष्टी करताना ती प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की अशक्य सुद्धा शक्य करता आलं पाहिजे. कुणी तुमच्या सोबत नसेल तर घाबरू नका, कारण उंच उडणारे गरुड खूप कमी असतात. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि जर आपलं तोंड गोड असेल तर भाषा आपली चांगलीच राहते. स्वतःवर जर पूर्ण विश्वास असेल तर प्रगती नक्की होते. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्याची तुमची इच्छाशक्ती ही आपल्या अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. भूक आहे तेवढं खाणे
ही प्रकृती आणि त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहणे आणि दुसऱ्याला खाऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मदत करत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः देत आहे. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट शक्य होते आणि विश्वास असेल तर आयुष्यात मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळते. आपल्या स्वामी नामावर विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणाला मार्गदर्शन स्वतः स्वामी समर्थ महाराज करतात. स्वामी बोलतात, आपण काळजी न करता विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. विश्वास जर असेल स्वामी नामावर तर स्वामी नामावरती आपला विश्वास असणे फार गरजेचं आहे. स्वामी आपली साथ नक्की देतात, फक्त त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवावा लागतो. आयुष्यात अपार संकटे असतील, त्यांचा सामना करा. जर झाड मोडायचं असेल तर त्या झाडाकडे न बघता व्यक्तीकडे बघा. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतील. स्वतःला सांगा, सर्व चांगलं होत आहे, नक्की पुढे जाल. 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. जर नेहमी मेहनतच कराल पण जरा डोकं वापरणार नाही तर त्या मेहनतीला अर्थ हा मुळीच राहणार नाही. स्वतःला सांगा, आपली खरी स्वप्ने ती आहे जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास मदत करतात. आपली स्वप्ने ती आहे जी आपल्याला यशस्वी बनवतात. खंबीरपणे उभे राहणे. जर तुमचे काही बिघडवू शकत नाही तर लक्षात घ्या, तुम्ही कौतुकाचाच पात्र आहात. कोणीही जर तुम्हाला मागे ओढू शकत नसेल तर तुम्ही सर्वोत्तम आहात. तुम्हाला कुणीही हरवत नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी माझ्या भक्तांना नेहमी साथ देतोय. माझ्या भक्तांना कधीही एकटं मी सोडलेलं नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला त्यांची साथ मी स्वतः देत आहे. ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यात खूप संकटे आली, अपार संकटे आली, तेव्हा त्यांना मी नक्की मदत करत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे आणि आपली साथ सदैव देत आहे. आपण फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आपले काम करत असायला हवे. आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या ध्येयावरून जर तुम्हाला ओळखलं जात असेल तर ते तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हे आहे, पण पुढे जाण्यासाठी तुमच्या कामी सुद्धा तेच येऊ शकतं. स्वतःला नेहमीच सांगा, माझी शर्यत अजून तरी संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. जिंकण्यासाठी अपार मेहनत लागते आणि ते कष्ट आणि मेहनत तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. लक्षात घ्या, स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की मी मदत करत आहे. प्रत्येक वेळेला आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मी नक्की साथ देत आहे. प्रत्येक वेळेला आयुष्यात स्वामी नक्की तुम्हाला मदत करत आहेत. स्वामी बोलतात, विश्वास असणे गरजेचे आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग नक्की मिळतो. मार्गावरती विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही स्वामी नक्की आपली साथ देतात. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला नक्की साथ देतात. आयुष्यात स्वामी बोलतात, स्वतःवर जर विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वतःचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका, कारण विश्वास जेवढा अतूट असतो तेवढा मार्ग आपल्याला चांगला मिळतो. मार्गदर्शनाची कमी कधी राहत नाही. स्वामी नामावर फक्त श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेनेच प्रत्येक गोष्ट होते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा.
आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला नक्की स्वामी करतील. स्वामी सांगतात, आपण फक्त कष्ट करणाऱ्यांवर लक्ष न देता त्या लोकांकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे जे स्वतःवरती विश्वास ठेवून आपले काम करतात. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत माझी अजूनही नाही संपली, कारण मी अजूनही नाही जिंकलो. स्वतःला त्या गोष्टी द्या ज्या तुम्ही करू शकता. स्वतः त्याच गोष्टी करा ज्या तुम्हाला नेहमी आवडतात. संकटामध्ये स्वामी तुमची साथ नक्की देतील आणि कायम ते तुमचे मार्गदर्शन करतील. प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत करत आहेत. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला जर विश्वास असेल स्वामी नामावर, तर आपल्याला प्रत्येक वळणावर ते साथ देतील. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, येत्या काळात सर्व संकटे स्वतः दूर जातील. फक्त आपला श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी असणे फार गरजेची आहे. आपली श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर स्वामी आपली नेहमी साथ देतात आणि प्रत्येक वेळेला स्वामीच आपली नेहमी मदत करत असतात. स्वामी सांगतात, आयुष्य सोपं नाही. या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे आणि कायम तुम्हाला मदत करत आहे. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार.